कलिना मतदारसंघामध्ये काय चित्र आहे तर भाजप विरुद्ध ठाकरे अशी ही इथे लढत होतीये। मात्र या मतदारसंघात ठाकरे गटाचं पारडं अधिक जड दिसतंय। इथले संभाव्य आमदार कोण बरे आहेत, उत्सुकता आहे, चला जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। सेजल, निश्चितच सन्मय, कलिना हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे या ठिकाणी संभाव्य आमदार असू शकतात, तर भाजपचे अमरजीत सिंह हे जे आहे ते पिछाडीवर असू शकतात। मात्र महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे 2019 मध्ये सुद्धा या ठिकाणाला निवडून आलेले आहे। चांगलं काम त्यांनी केलं आणि लोकांचं प्रेमही त्यांना मिळत असल्याचं सध्या बघायला मिळतंय। त्यामुळे या मतदारसंघामध्ये संजय पोतनीस हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। अगदी, मात्र यामागची कारण नेमकी काय ते देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे अधिक माहिती देतील। मराठी, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय मतदारसंख्या अधिक असलेल्या कलिना मतदारसंघामध्ये मतदान जे आहे ते जवळपास 52% झालेलं आहे। या मतदारसंघामध्ये मागचे 2 टर्म संजय पोतनीस हे खरं तर आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि यंदा देखील ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे। महायुतीकडून रिपाईद्वारे या ठिकाणी अमरजीत सिंह यांना खरं तर उमेदवारी मिळालेली आहे। अमरजीत सिंह यांनी यापूर्वी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढलेली आहे, मात्र त्यांच्या वाटेला पराभव आला होता। संजय पोतनीस यांची या मतदारसंघावरती मजबूत पकड अशी पाहायला मिळते। मागचे 2 टर्म याच भागातून आमदार राहिल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा जनतेचा जो कौल आहे तो त्यांच्याच बाजूने जाताना पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे त्यांचं पारडं यावेळी सुद्धा मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याची एकूणच राज्यातली आणि मुंबईतली परिस्थिती बघता पुन्हा एकदा कलिना मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार संजय पोतनीस यांच्या बाजूने हा निकाल जाण्याची शक्यता आहे।